नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. यावेळीचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसं, एकदा गेलो होतो मी डॉक्टर घोंगडे यांच्या गावी, जतमध्ये, सांगली येळवी गाव आहे. तर इकडे आलो तर बोला खूप सुंदर अशी जागा वाटली, घर वगैरे बांधलं आहे, छान प्रसन्न वाटलं. तर बोललो थोडासा व्हिडिओ बनवूया आपण, म्हणून आम्ही आलो. तर हे त्यांचं घराच्या बाहेर थोडी जमीन आहे, समोर छोटंसं घर आहे जिथे केअरटेकर राहतात. झाड आहे मस्तपैकी सावळीसाठी. ही गाडी आम्ही आता परतीचा प्रवासाला निघालो, त्यामुळे गाडी उपटलं सामान मराठी. आणि हा अस्मिता बंगला त्यांनी बांधला आहे, नवीनच बांधलं आहे. नवीन म्हणजे 4 वर्ष झाली माझ्या मते. आणि अस्मिता नाव का ठेवलं ते तुम्हाला मी शेवटपर्यंत सांगेन एंडिंगला, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. ही बॅक साईड आहे, इथे भांडी वगैरे घासत त्यांनी आता नळ केलं आहे. इथे हा बॅक डोअर आहे पाठवून येण्यासाठी किचनमधून. आणि इथे चूल मांडली आहे, चुलीवर मस्तपैकी चिकन, गावरान चिकन करण्यासाठी. मॅडमला आवडतं चिकन, मॅडमचा हाताची चव एकदम भारी आहे. त्यांना जेवणाची खूप आवड आहे. मला दिवसभर खात होते, खायला देत होते असे, म्हणजे तू पाहिजे तेवढं खा, हे खा ते खा ते खा, नुसतं त्यांचं चालू होतं. आणि आपण काय खाण्याच्या बाबतीत लागत नाही, त्यामुळे खूप भारी वाटलं. नंतर मग मला डॉक्टर बोलले, चल तुला मी माझे शेतजमीन दाखवतो. त्यांचं काहीतरी असंच राऊंड मारायला जात होते, चल जाऊया. मग त्यांनी गाडी घेतली आणि निघालो आम्ही. गाडी तिथे वरती लावली आणि तिकडनं आम्ही खाली चालत 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 गेलो. खूप चांगल्या प्रकारे डॉक्टर सांगत होते की ही जागा इथून इथपर्यंत आहे, एवढं एवढं आहे. हे पिकतं त्यांच्याकडे, ज्वारी, बाजरी, गहू आणि काय काय मला पण आता माहीत नाही, पण भरपूर काय काय त्यांच्या शेतात पिकतं. आणि हे आपले केअरटेकर आहेत त्यांचे, ते तिथेच राहतात. ते सगळं असं जमिनी वगैरे बघतात, त्यांची कामं वगैरे ते बघतात. त्यांची फॅमिली आहे तिकडे राहते, खूप चांगले आहेत. आणि ते सफेद सफेद ते घर आहे, म्हणजे स्टार्टिंगपासून जिकडनं आम्ही चालत केलं ते घरापर्यंत पूर्ण जमीन त्यांची आहे. कष्टाने कमवलेली जमीन आहे त्यांनी. आणि मुंबईमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत आपले. ते त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळेच डॉक्टर आहेत. मुलगाही त्यांचा चांगला शिकलेला आहे, डॉक्टर आहे. इथे पण सूर्यफूल लावलेलं. अशा प्रकारे आम्ही बघत होतो. नंतर त्यांना ते एक मित्र भेटलं, मित्र म्हणजे गावातलाच गावकरी भेटला. भरपूर दिवसांनी ते आल्यामुळे त्यांची विचारपूस आणि बोलणं चालू होतं तिकडे. मी व्हिडिओ शूट करत होतो. हे दिसतं, हे सगळं जमीन त्यांची आहे, सरांची. आणि खूप भारी वाटलं शेतात फिरताना. गावी आल्यावर जे मन प्रसन्न झालं ना, मजा आली. आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना बाळूमाचं मंदिर आहे, छान मंदिर, तिथे आरतीला गेलो. सकाळी 7लाच आरती होते, 7 तयारी केली पटापट पटापट आणि आरतीला गेलो, दर्शन घेतलं, मस्त की व्हिडिओ काढला सकाळी. आणि आता बोला, आता परतीचा प्रवास करायचा आहे. आता बघूया डॉक्टर परत कधी आपल्याला बोला, त्यांना आवडलं असेल तर नक्की बोलवतील. आणि हा अस्मिता मंगलाचं नाव का ठेवलं, अशोक आणि स्मिता या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून अस्मिता असं नाव ठेवलं आहे. त्यांच्या नवऱ्या बायकोचं नाव आहे, खूप छान नाव आहे. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.